अगं आत्या जेवण करीत होतो. हा जेवण करीत होता. दर ये टरबूज. काय ग आत्या तू कसं काय आली एवढी उन्हात आणायची अचानक? काय आता आले मग होतं जरा इथं गावात माझं तलाट्याकडं काम. तलाट्याक काय काम होतं? काय काम होतं म्हणजे तुला कशाला सांगू मी काय काम होतं जरा माझं. आणि तुला काय लय एवढ्या चांबर चौकशा पाहिजे रे नारसाळ्या? काय रे सोन्या ही कुणी गाडी लावली आपल्या इथं? अगं आपलीच आहे, पाडव्याला घेतली नवीन. अयो मला तर माहिती बी नाही. अगं आत्या बसून पाय ना गाडीत, आपलीच गाडी आहे. हा हा आपलीच गाडी आहे, आपलीच गाडी म्हणूनच माझ्यापासून लपून ठेवलं ना. आणि मला कशाला बसवितो? आधीच मावशांना माम्यांना बसवलं असेल ना, त्यांनाच घेऊ घेऊ फिरायचं ना. बरं आत्या लय नको तापू, चल घरात सरबत घेऊ. हा चल. वहिनी अगं मला काय सरबत बिरबत नको आणू, ते कलिंगडाचं आण कापून. लयच छान आहे रे भावड्या. मागच्या दिवाळीला मी आले होते तेव्हा माझा दादा तुला म्हटला का मामा मला बुलेट घ्यायची पैसे दे, तेव्हा तर तुझ्याकडे पैसे नव्हते. आणि आता या सोन्याला एवढी मोठी गाडी घ्यायला बरं तुझ्याकडे पैसे आले. एक जर मी जमिनीचा हिस्सा घेतला असता ना तर माझ्या कशाला येळ आली असती अशी उन्हातानात बसनी हिंडायची. मी बी ना तुमच्यासारखं मोठ्या आईस पाईस गाडीतून फिरले असते, पण तेव्हा मी माझा नाही तुमच्या सगळ्यांचा विचार केला ना. अगं आत्या तुझीच गाडी समज. हा माझीच गाडी समज. मग चला आता मला मोठ्या गाडीतून सोडवाया. अगं आत्या पेट्रोल नाही भेटत. हा वाटलंच होतं, माझ्या वेळेसच सगळं होतं तुमचं.